सर्वांना नमस्कार. आज व्याख्यानमालेचा तिसरा दिवस. आज आपण ज्ञानेश्वर महाराजांचे आणि त्यांच्या वाङ्मयाचे चिंतन करणार आहोत. सध्याचा काळ हा असा आलेला आहे की आजूबाजूला सर्वत्र नकारात्मकता पसरलेली दिसते. त्याचं नावच कोरोना असं आहे. त्यामुळे हे करू नका, ते करू नका, आणि यामुळे माणूस माणसापासून फार दुरावलेला आहे. एक भीतीचं सावट सर्वत्र पसरलेलं आहे. एवढंच नाही तर प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या मानगुटीवर मृत्यूची तलवार लटकलेली आहे आणि केव्हा ती माझ्या मानेवर पडेल सांगता येत नाही. आणि त्यामुळे अशा घाबरलेल्या, दिशाभूल झालेल्या, दशदिशांना फिरणाऱ्या या कलियुगातल्या अस्वस्थ जीवाला आश्वस्त करून एका हिताचा, सर्व सुखाचा मार्ग सांगणारे आपले ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचं अतिशय सुंदर असलेलं ज्ञानेश्वरीतलं विवेचन. आपले भारतीय तत्त्वज्ञान मात्र अत्यंत आशावादी, पॉझिटिव्ह विचार करणारे आणि सकारात्मक आहे. आणि अशा वेळी आपल्याला भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली भगवद्गीता आणि पर्यायाने ज्ञानेश्वरी अत्यंत दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरणारी आहे. नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. यामध्येच असं सांगितलेलं आहे की देह जातो, अंतवंत इमे देहा, देह जातो, परंतु त्यामध्ये असलेला चैतन्य रूप आत्मा हा अमर, अविनाशी, व्यापक असा आहे. त्यामुळे त्याची चिंता करू नकोस असे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे हे चैतन्य रूप आत्म्याला शस्त्र तोडू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वायू त्याला सुकवूसुद्धा शकत नाही. आणि त्यामुळे या सध्याच्या काळामध्ये आपल्याला एक खंबीर विचार मिळण्यासाठी भगवद्गीता आणि ती सहज समजण्यासाठी ज्ञानेश्वरी हा एक तारक प्रेमळ ग्रंथ आहे असे म्हणावेसे वाटते. परंतु प्रश्न असा पडतो की ज्ञानेश्वरी घेऊन नेमकं वाचायचं काय? ज्ञानेश्वरी काय किंवा भगवद्गीता काय हे मोठे महासागर आहेत. त्यातलं आपल्याला उपयोगी काय मिळेल? तर आपल्याला सांगावं असं वाटतं की भक्ती मार्गाचा असणारा 9वा अध्याय आणि 9व्या अध्यायामध्ये सुद्धा एकांत धर्माचं जे वर्णन केलेलं आहे, श्लोक आहे 14वा, सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रतः नमस्यन्त्यश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. हे एकांत धर्माचे तत्व समजावून सांगण्यासाठी त्याचे 3 भाग इथे गुडार्थ दीपिकेमध्ये सांगितलेले आहेत. पहिला नंबर 1चं असं आहे की भगवंताचं सतत नामस्मरण आणि कीर्तन करणं. नंबर 2, सर्वाभूती भगवत भाव ठेवून त्यांना नमन करणं. नंबर 3, सगुण भगवंताच्या ठिकाणी सतत ध्यान लावणे, त्याचे सगुण रूप सतत स्मरण करणे. आणि चौथा तत्व दिलेलं आहे सर्व लौकिक आणि अलौकिक, म्हणजे जीवनामध्ये केलेलं दिवसभरातलं प्रत्येक कर्म भगवंताला समर्पण करणे, याला एकांत धर्म असे म्हटलेले आहे. म्हणजेच पहिलं जरी एक आपण मनामध्ये ठेवलं, सतत नामस्मरण आणि कीर्तन करणं, म्हणजे नामस्मरण करणं आणि त्याचं गुणगान गाणं, त्याच्या लीलांमध्ये तल्लीन होणं, या 2 गोष्टींमुळे माणसाला सुखाची प्राप्ती होते. हा सध्या कलियुगाचा काळ आहे आणि त्याचा अनुभव आपण रोजच्या जीवनामध्ये सतत घेतो आहोत. आणि कलियुगाचा धर्म कोणता? तर नामस्मरण हा कलियुगाचा धर्म आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला हा जो एकांत धर्म म्हणजे नामस्मरण रूप भक्ती आहे, ही करता येणं या काळामध्ये नितांत सोपी आणि गरजेची आहे. ज्ञानेश्वर महाराज या श्लोकाचं विवेचन करताना असं म्हणतात, तरी कीर्तनाचेनी नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे ते नावची नाही पापाचे ऐसे केले. भगवंता ठिकाणी मन एकाग्र करण्यासाठी नामस्मरणाची नितांत गरज आहे, परंतु नामस्मरणामध्ये आपलं मन लागत नाही. का म्हणून? कारण आपण केलेली जी पूर्व पापं असतात ती पापं मध्ये मध्ये विघ्नासारखी येतात आणि मन तिथून केव्हाच निसटून संसारामध्ये पुन्हा रंगून जातं.
परंतु हेच नामस्मरण अट्टहासाने, प्रेमाने त्याच्या लीला आठवत त्या लीलांचं अनुकरण करीत राहिलं तर हळूहळू सर्व पाप नाहीसं होतं, वेगळं प्रायश्चित्त घ्यावं लागत नाही आणि नामस्मरणामध्ये आनंद निर्माण होतो. नामस्मरणामुळे पूर्वपाप नाहीसं होतं, परंतु आपल्या भविष्यामध्येही आपण सतत पाप, वर्तमान काळातही सतत पाप किंवा वाईट कृत्य करत असतो कळत नकळतपणे. ते नाहीसं होण्यासाठी नामस्मरणामध्ये अखंडता, निरंतरता, अविरतता येणे आवश्यक आहे. आणि म्हणून इथे महाराजांनी पुढे असं म्हटलं आहे, ऐसे माझेनी नाम घोषे, नाहीची करीती विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे, दुमदुमत भरले. अशा या माझ्या नामघोषानी, 2 प्रकारचं नामस्मरण गुडार्थ दीपिकेमध्ये बाबाजी महाराज सांगतात. एक नामस्मरण आहे त्याला उपांशु असं म्हणतात. हे नामस्मरण हळूहळू आपल्या एकट्याला ऐकू येईल अशा आवाजात केलेलं होय. आणि दुसरं नामस्मरण ज्याला नामघोष असं म्हणतात, हे नामस्मरण मोठ्याने जर केलं तर आजूबाजूचे जड जीव माणसं यांच्यावरही परिणाम होतो आणि तेही या नामघोषामध्ये हळूहळू तल्लीन व्हायला लागतात. आणि अशा पद्धतीने नाहीशी करीती विश्वाची दुःखे, जग आघवे महासुखे, दुमदुमत भरले. याप्रमाणे संपूर्ण जग हे सुखाने भरून जाईल अशी नामस्मरणाची गोडी स्वतःला लागून आपण इतरांना लावू शकलो तर ते एक समाज कार्य होतं. एका ओवीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी असं म्हटलेलं आहे, बिंब जरी बचके येवढे तरी त्रैलोक्यासी थोकडे, शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी. असे जे संतांच्या मुखातून निघालेले परमेश्वराची नावं असणारे शब्द असतात, त्यांच्यामध्ये इतकी दिव्यत्वाची शक्ती असते की ज्याप्रमाणे सूर्यबिंब हे उगवतीच्या वेळेला इतकं छोटंसं वाटतं की आपल्या मुठीत, बिंब जरी बचके एवढे आपल्या मुठीत येईल असं वाटतं, परंतु त्याच्या प्रकाशाने संपूर्ण त्रैलोक्य हे प्रकाशित होऊन जातं. त्याप्रमाणे संतांची वचनं, भगवंताची नावं ही इतकी प्रकाशमान, इतकी ऊर्जादायक आणि इतकी सुखदायक असतात की त्यांच्या उच्चाराने आजूबाजूचा परिसरसुद्धा आनंदी होऊन जातो. म्हणून या सध्याच्या काळामध्ये भगवंताचे तल्लीन होऊन नामस्मरण करणे, नामघोष करणे ही काळाची गरज आहे असे वाटते. पुढे माऊली असं म्हणते, कैसे माझ्या गुणी धाले, देश काळा ते विसरले, कीर्तन सुखे सुखावले आपण पाची. भगवंताचं गुणवर्णन करण्यामध्ये हे भक्त इतके रंगून जातात की त्यांना देश काळाचेही भान राहत नाही. आपण ते सुखस्वरूप होऊन राहतात. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळे प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. त्यांना जिवंतपणीच देहाचं भान राहत नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद अशा नावाने ते अत्यंत आनंदित होऊन नाचत राहतात आणि एकमेकांना भेटल्यावर याच भगवंताच्या गुणांचे वर्णन करून उदंड गाती, म्हणजे ते अहोरात्र यातच गुंतलेले असल्यामुळे त्यांना बाह्य दुःखाचा वारासुद्धा लागत नाही. आणि म्हणून आपल्याला आनंदी सुखी व्हायचं असेल, आपल्याला आजूबाजूचा समाज सुखी करायचा असेल तर आपल्याला नामस्मरणामध्ये तल्लीन होता येईल. हाच कलियुगाचा धर्म आहे. तुम्ही आम्ही आनंदी होऊ आणि समाजालाही सुखात ठेवण्याचा याद्वारे प्रयत्न करू. धन्यवाद.